केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट मांडणार। कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडेही लक्ष। माझावर महाकव्हरेज। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ। सुनेत्रा पवारांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी। शपथविधीनंतर सुनेत्रा पवार आज बारामतीसाठी जाणार। अजित पवारांचा दशक्रिया विधी होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीमध्येच थांबणार असल्याची माहिती। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार अशी मंत्री पंकज भोयर यांची घोषणा। जिल्हा परिषदांच्या शाळेचा अभ्यासक्रम सुद्धा सीबीएसईच्या धर्तीवर बनवणार। दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतील घरावर अज्ञाताकडून गोळीबार, पोलिसांकडून गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण जलद मार्गावर तर कुर्ला ते वाशी दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक। तिरुवनंतपुरम मधल्या 5व्या T20 सामन्यात टीम इंडियाचा विजय। भारतीय संघानं दिलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना केविनची 225 धावांपर्यंत मजल। 5 सामन्यांची मालिका टीम इंडियानं 4-1 अशी जिंकली। 19 वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान आमने सामने। हा सामना जिंकून दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी, तर टीम इंडियाचा आशिया कपमधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।